सगळ्यांच्या आवडीचे मोदक, ते पण पान फ्लेवरमध्ये। तर चला मग रेसिपी सुरू करूया। तर इथे मी 4 विड्याची पाने स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। त्यानंतर मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये हे बारीक कट केलेली पानं टाकून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 1/4 कप मिल्क ॲड करायचं आहे आणि 1 चमचा कंडेन्स मिल्क टाकलंय। हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर एक पॅन घेऊन त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलंय। तूप मेल्ट झाल्यावर त्यामध्ये 1 कप खोबऱ्याचा किस ॲड करून घ्यायचा आणि तो छान परतवून घ्यायचा। हा खोबऱ्याचा किस मंद गॅसवर छान असा परतवून घ्यायचा आहे। इथे मी जे खोबरं यूज केलेलं आहे त्यामध्ये ऑलरेडी साखर होती, त्यामुळे मी इथे कोणत्याही प्रकारची साखर घातलेली नाहीये। 2-3 मिनिटांनंतर आपण बघू शकता आपलं खोबरं छान असं परतलं गेलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये पानांचं मिश्रण जे आपण बारीक करून घेतलंय ते ॲड करूया। ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जेणेकरून हे मिश्रण खोबऱ्यामध्ये चांगलं एकजीव झालं पाहिजे। आणि या मिश्रणाचा असा घट्टसर गोळा होईपर्यंत हे मिश्रण परतवून घ्यायचंय। यानंतर मी या मिश्रणामध्ये 1/3 कप मिल्क पावडर ॲड करते। मिल्क पावडर ॲड केल्यानंतर हे मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं आहे। तर मिक्स नाही केलं तर यामध्ये मिल्क पावडरचे गोळे बनतील, त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण बघू शकता की हे मिश्रण पॅनला कुठेही चिटकत नाहीये, छानपैकी वेगळं होतंय। या स्टेजला असं समजायचं की आपलं मिश्रण परतलं गेलंय व्यवस्थित। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये ग्रीन फूड कलरही घालू शकता, पण मला नको होता त्यामुळे मी याचा कलर ॲज इट इज ठेवला आहे। तर एकूण 10 मिनिटांमध्ये आपलं मिश्रण हे रेडी झालेलं आहे। तर आता गॅसची फ्लेम आपण ऑफ करूया आणि हे मिश्रण थंड करायला ठेवून देऊया। तर आपलं मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला स्टफिंगची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे थोडेसे काजू बदाम बारीक कट करून घेतलेले आहे। त्यामध्ये तुम्हाला हवे असल्यास बाकीही आणखी ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता। तर आता हे चॉप केलेले ड्रायफ्रूट्स मी एका बोलमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी टूटी फ्रूटी साधारणतः 2 ते 3 स्पून ॲड करते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता कमी जास्त। त्यानंतर 1 चमचा बडीशोप घातली आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे गुलकंद पान मिक्स घातले आहे। थोडीशी धना डाळही घालू शकता आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये थोडंसं कंडेन्स मिल्क ॲड करूया। तर इथे आपलं स्टफिंग रेडी आहे आणि आपलं मिश्रणही छान थंड झालेलं आहे। तर चला मग घेऊयात मोदक करायला। मोदक पात्राला मी थोडासा इथे तुपाचा हात लावून घेतेय, यामुळे मोदक चिकटत नाहीत आणि छान व्यवस्थित निघतात। आता हाताला पण थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि मग मोदक पात्रामध्ये थोडंसं आपलं मिश्रण भरायचं आहे।
सेंटरला असं होल करायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे तयार केलेलं स्टफिंग थोडंसं टाकायचं आहे. त्यानंतर या मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन यावरती असं प्रेस करून हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. तर आपण बघू शकता की किती सुबक आपला मोदक निघालेला आहे. तर इथं आपले स्वादिष्ट असे पान मोदक रेडी आहेत. तर आपण आता याचं प्लेटिंग करूया. तर इथे प्लेटिंग करण्यासाठी मी इथे गणपती बाप्पाच्या आवडीचं फूल म्हणजे जास्वंद त्याच्या आकाराची प्लेट घेतलेली आहे. तर या प्लेटमध्ये एक एक करून मी सगळे मोदक ठेवते. आपण बघू शकता की किती सुंदर कलर आलेला आहे मोदकांना. मी इथे कुठलाही आर्टिफिशियल कलर यूज केलेला नाही. तर इथे बरोबर आपले 21 मोदक रेडी आहेत.